मॅम, काही स्पेशल ओकेजन आहे का? हो, मला एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायचं. भेट म्हणजे डेट आहे? का? तुम्हाला काय एवढी माहिती हवी आहे? नाही नाही मॅडम, गैरसमज नका करून घेऊ. ओकेजन काय आहे आणि यावर कशी तयारी करायची हे ठरतं, म्हणून विचारलं. अच्छा अच्छा, तसंच काहीसं समजा. मॅम, तुम्ही खूप स्ट्रेस घेतात का? का? तुमचे केस फारच डॅमेज झालेत. हो का? पण तुम्हाला कसं कळलं? खूप स्ट्रेस असला की केस डॅमेज होतात, त्यामुळे कळलं. आणि सुंदर केस म्हणजे सुंदर व्यक्तिमत्व. आणि मॅम, तुम्ही इतक्या सुंदर आहात, तर केसांकडेही लक्ष द्या ना. हो ना, द्यायचं आहे, पण काय करू समजत नाही. यावर काही उपाय आहे का? आहे ना. लॉरियल पॅरिस हेअर केअर एक्सपर्ट. माझा विश्वास ना फक्त यावरच आहे. आणि गेली कित्येक वर्ष मी हाच वापरते आणि मी सगळ्यांना हाच रेकमेंड करते. तुम्हीही वापरून पहा ना. आणि तुमच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 हाच एक उत्तम उपाय आहे. आणि मला खात्री आहे याने तुमचे केस पुन्हा सुंदर होते. आणि तसा एक्सपिरियन्स आहे माझा. अरे वा, प्रश्नच नाही. मी नक्की विकत घेईन आणि वापरेन. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5. लग्नासाठी मी कोणाला तरी भेटायला जाईन असं वाटलंच नव्हतं, पण आज ती वेळ आलीच. वाह, कपडे घालून तयार, फ्रेश, साडी आणि अंगठी घेतलेली आहे. आय एम रेडी. आय एम रेडी वगैरे म्हटलं ना की थोडंसं टेन्शन येतं. नाही मोहन, दिगूनी काय सांगितलंय, आज तुझा बॅटिंगचा दिवस आहे, टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. एक मिनिट, मेसेज, गोडबोलेबाईंचा मेसेज. मी आज क्लासला येणार नाहीये, महत्वाचं काम आहे. गोडबोलेबाई, तुमचं काय महत्वाचं काम आहे मला माहितीये. मी सुद्धा आज क्लासला येणार नाहीये. मी सुद्धा तुम्हालाच भेटायला येणार आहे. म्हणजे माझी अशी बोटं शिवशूत आहेत तुम्हाला मेसेज करून सांगायला की तुम्ही ज्याला भेटायला जाणार आहात तो दुसरा तिसरा कुणी नसून मोहन अष्टमप्रेत आहे. नाही, मी आता सांगणार नाही. मी भेटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं सरप्राईज मला बघायचं आहे. ठीक आहे. कमाल आहे, काल काहीच म्हणाले नाही आजच्या रजेबद्दल. असं अचानक. जाऊ दे, हा विचार आत्ता नको, निघायला हवं.
सृष्टी, तू काय करते इथे? हा, चल तुला आज सोडते, चल. आणि आज काय झालंय तुला? का माझ्या मागे लागली आहेस? काय झालंय पिल्लू? का मला जाऊ देत नाहीये? काय झालंय? दादा, ओ दादा, जल्दी चलाओ ना, एकदम फास्ट. महत्वाच्या कामाला जायचंय, उशीर नको व्हायला. साडी आणि अंगठी बरोबर घेतली आहे. आज गुडगुले भेटल्या की असं समोर बसणार आणि त्यांना प्रपोज करणार. अरे भैया, तुम क्या करता है? जल्दी से चलाओ ना, फास्ट फास्ट चलाओ ना. कितना आहिस्ता चलाता है? अरे भैया, जल्दी ही तो चला रहे हैं. जल्दी चला रहे हैं तो क्या मन में चला रहे हैं? रास्ते पे जल्दी चलाओ ना. मोहन, कुठे चाललायस? या रिक्षात दुसरं कोणी नाहीये, फक्त मी एकटाच आहे. हे बघ मोहन, मला चांगलंच माहितीये की तुला मी दिसतेय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. मला कुणाचा आवाजही ऐकू येत नाहीये. आय एम गुड, आय एम फाईन. मला ना याचे विचार अजिबात योग्य वाटत नाहीये. हे बघ मोहन, तू भलतं सालतं करण्याचा अजिबात विचार करणार नाहीयेस, कळलं तुला? त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. कसले परिणाम? हे विचार आहेत माझे नुसते, जे मला आता मोठ्याने ऐकू येत आहेत, बाकी काही नाही. ओ साहब, क्या हुआ? क्यों चिल्ला रहे हो? अरे कैसे बात कर? कोनी है क्या इधर? तुम्हारे और मेरे सिवा रिक्शा में कोई और है क्या? नहीं साहब, हम दोनों ही तो है. अगर तीसरा नहीं है तो बात किससे करूंगा मैं हमसे अपने आप से बात कर रहा हूँ. हाँ हाँ. तिसरं कोणीच नाहीये का? म्हणजे मी नाहीये? ठीक आहे, आता बघच. अरे दादा, ओ दादा, ठीक से चलाओ, आहिस्ता. अरे काय करताय? अरे पोलीस पकडे, अशी वेडी वाकडी चालवली तर रिक्षा. हळू चालव. अरे देखो, धीरे चलो, धीरो चला, धीरो चलो, जल्दी रुको, हमको जाने का है. हा. रिक्षा वाला दारू पेलाय म्हणून नशे चालवतोय. ए रिक्षा रुकाव रिक्षा. पहिला रिक्षा रिकाव. हमको जाने दो. पळाला. मोहनला जर सरळ करायचं असेल ना, तर मला त्या गोडबोलेला संपवलंच पाहिजे. वाचली. चला, वेळेत पोहोचलो. गोडबोले बाई अजून आलेले नाहीयेत. टेबल पकडूया, म्हणजे काय, गोडबोले बाई आले की त्यांच्याशी नीट बोलता येईल.
मॅडम अष्टपुत्री तुम्ही इथे काय करताय? मी महत्वाच्या कामासाठी आलो इथे. तुमचं महत्वाचं काम होतं ना, म्हणून तुम्ही क्लासला आला नाही. त्यासाठी इथेच आलोय. तुम्ही महत्वाच्या कामासाठी जाणार होतात ना, म्हणून तुम्ही क्लासला आला नाहीत आज. हो, मी तुम्हाला म्हणाले होते ना त्या मुलाला भेटायला. हा ते मग काय आला नाही का तो मुलगा? नाही आलेत अजून, येतीलच इतके. नाही मॅडम, नाही येणार. म्हणजे नाही येणार, कारण असा कुठलाच मुलगा नाहीये. म्हणजे काल तुम्हाला जो मॅरेज ब्युरो मधनं फोन आला होता ना, तो माझ्याच घरून आला होता. हा मॅडम, म्हणजे तुम्हाला भेटायला येणारा मुलगा दुसरा कोणीच नाहीये, मी आहे मॅडम. नाही, मीच तुम्हाला भेटायला येणार होतो मॅडम. मलाच तुमच्याशी मनातलं खरं बोलायचं होतं. काय? मॅडम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे आपलं दोघांचं लग्न व्हावं आणि मग आयुष्यभर आपण सुखाने संसार करावा, हेच स्वप्न मी आजवर बघत आलोय मॅडम. आणि हेच तुमच्याशी एकदा बोलावं म्हणून मी आलोय आज इथे आणि तुम्हाला पण बोलवलं. किती दिवस झाले मॅडम ही साडी घेऊन ठेवली तुमच्यासाठी, आणि ही अंगठी. माझ्याशी लग्न कराल मॅडम? अष्टपुत्रे उठा. अष्टपुत्रे प्लीज उठा. लोक बघतायत. मॅडम बघू देत ना, मी तुम्हाला लग्नाची मागणी घालतोय मॅडम. अष्टपुत्रे प्लीज उठा. मॅडम पण काय अष्टपुत्रे तुम्ही उठा, सगळे बघतायत. मॅडम, अष्टपुत्रे तुमच्याबद्दल मी कधीच असा विचार केला नाही. रिडिक्युलस. पण मॅडम, मी तुम्हाला फक्त माझ्या मनातलं खरं सांगावं म्हणून विचार, मग कुठलीही लपवाछपवी करायची नव्हती मला मॅडम. खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. नाही, खोटं बोलून मला इथे बोलवून घेतलं. का केलं तुम्ही? एक शब्दही बोलू नका. मला काही ऐकायचं नाही. अष्टपुत्रे, खूप विश्वास होता माझा तुमच्यावर. तुम्ही असं वागाल असं कधीच वाटलं नव्हतं मला. तुम्ही ना हे असं वागून ना खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्यात गोष्टी. माहितीये का तुम्हाला? मॅडम ऐका माझं प्लीज. नॉट डन अष्टपुत्रे. दिस इज नॉट. मॅडम, गोडबोले मॅडम, गोडबोले मॅडमशी पुन्हा एकदा बोलूया का? पण नको, चिडतील त्या. मधू कशा असतील?
भास होत आहेत भास. डॉक्टर म्हणले तेच खरं आहे. हा नुसता भास आहे. आय एम फाईन, आय एम गुड. मधू वगैरे नाहीच आहे, काही नाहीच आहे असं. मी तुम्हाला गोड बोले काय करता तुम्ही? मी तुम्हाला गोड बोले बाई ना काय करत. सोड मला. काय चल सोड. मी काय सोड मला. मला नाही कोणी अडवू शकत. मोहन मी पुढे आलात तर मी नस कापून घेईन. मोहन मी हाताची नस कापून घेईन. मी आत्महत्या करीन. नाही नाही तुम्हाला माझं गोडबोलेबाईंची लग्न व्हायला नको आहे ना? नाही होणार लग्न. पण मी मरीन. मग तुमचंही माझ्याशी लग्न नाही होणार. नाही मोहन तू असं काही करणार नाहीस. मी काही नाही करणार तिला. मी खरंच सांगते. एक लक्षात ठेवा, पुन्हा जर का गोडबोलेबाईंच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करीन. नाही मोहन. मी आत्महत्या करीन, खरं सांगतोय तुम्हाला. डॉक्टर मूर्ख होता आणि मी पण मूर्ख होतो. म्हणे मधू नाहीये, त्यांचा भास होते. भास नाही, त्या खरंच आहेत आणि त्या कोणाचाही जीव घेऊ शकतात. बापरे, आत्ताच्या आत्ता नागप्पाला जाऊन भेटलं पाहिजे.